पुण्यात नुकताच एक घटस्फोट झाला। विशेष म्हणजे स्काइपच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने घटस्फोटाची सुनावणी झाली। घटस्फोटाच्या एका प्रकरणात अर्जदार असलेल्या एका महिलेने चक्क स्काइपवरून न्यायालयात हजेरी लावली आणि तिला कामकाजात सहभागी करून घेतलं गेलं। त्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने तिला खास परवानगीही दिली होती। विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने स्काइपच्या माध्यमातून तिच्या सहमती घटस्फोटाला मान्यताही दिली। या संपूर्ण प्रकरणाविषयी या खटल्यातले वकील सुचित मुंदडा यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। आजवर इंटरनेटच्या माध्यमातून नाती किंवा लग्न जुळताना आपण पाहिलेत, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून एक घटस्फोटाला मान्यता देण्यात आली आहे। बहुधा पहिल्यांदाच असं घडलं असावं। या संदर्भात ॲडव्होकेट सचित आपल्यासोबत आहेत। मला सांगा सर, काय नेमकं प्रकरण होतं? नोकरी पुण्यामध्ये करत असताना मुलाला सिंगापूरला 1 वर्ष राहावं लागलं। मुलगा सिंगापूरला असताना तिलाही अपॉर्च्युनिटी मिळाली, तिला लंडनला जावं लागलं। ह्याच्यामुळं दोघांचे मार्ग वेगळे झाले। दोघांनी ठरवलं डायव्होर्स घ्यायचा आहे। म्युच्युअल कन्सेंटने डायव्होर्स दाखल करण्यासाठी ते पुण्यामध्ये उपस्थित होते, पण अर्ज पेंडिंग असतानाच त्यांना सिंगापूरला आणि लंडनला परत जावं लागलं। लंडनला जाताना कंडिशन अशी होती की 1 वर्ष तिने काही परत यायचं नाही आणि नोकरी मुलीला जी आहे त्यात कंडिशन होती की 1 वर्ष पुण्यामध्ये परत यायचं नाही। तर सुनावणीच्या वेळेस ती उपस्थित राहू शकत नव्हती आणि हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 13 नुसार ज्यांचा डायव्होर्स आहे तेच कोर्टासमोर उपस्थित राहायला पाहिजे। मग ह्याच्यातून काय मार्ग काढायचा? तर नुकतंच उच्च न्यायालयाने निकाल दिलेला होता की हे जे अनकंटेस्टेड पिटिशन्स आहेत त्यांचा ॲफिडेविट दाखल करून स्काइप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ह्या माध्यमाचा वापर करून जेव्हा तरतूद आहेच, एव्हिडन्स ॲक्टमध्येही तरतूद आहे त्याची, मग आम्ही अर्ज केला, तो कोर्टाने मान्य केला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्काइपच्या माध्यमाने तिचा एव्हिडन्स रेकॉर्ड केला गेला। ह्या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये 12 मिनटं गेली। कोर्टाचा वेळही कमी खर्ची झाला आणि डायव्होर्स मंजूर केला। अशा पद्धतीने या सुविधांचा किंवा या साधनांचा वापर जर केला गेला तर न्याय प्रक्रिया जी आहे ती जलद होते। हा सकारात्मक संदेश या निमित्तानं गेला आहे। बरोबर आहे की ह्याच्यामुळे एकतर पार्टीज ज्या आहेत त्या येऊ शकत नव्हत्या कोर्टामध्ये। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा एव्हिडन्स घेतला गेला, त्याच्यामुळे तो एक वेळेचा, पैशाचा ह्या गोष्टीचा फायदा झाला त्या पार्टीजला। अत्याधुनिक साधनांचा वापर कशा पद्धतीनं होऊ शकतो त्याचं हे एक सकारात्मक उदाहरण आहे। आगामी काळात अशा पद्धतीचा वापर अनेक अर्थांनी वाढेल अशी अपेक्षा बाळगू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खिंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।